guys and welcome back to my channel. So आज आपण करणार आहोत कुकिंग व्लॉग 2. पण मी कुकिंग करणार आहे आज आणि मी बनवणार आहे आमच्या कार्तिकसाठी काय फ्राईड राईस. फ्राय राईस नाही गाईस, फ्राईड राईस बनवणार आहे. कारण तिला फ्राईड राईस आवडतो म्हणून मी तुझ्यासाठी फ्राईड राईस बनवते. गिव्ह मी पप्पी. सो आज आमचा कार्तिक जरा प्रॅक्टिस करतोय. ही इज काय वाजवतोयस तू, सांग जरा आम्हाला. पेटी वाजवतोय तो, प्रॅक्टिस करतोय तशी. पण आपण तोपर्यंत कार्तिकसाठी बनवणार आहोत फ्राईड राईस. इट इज गोना बी व्हेज फ्राईड राईस बिकॉज श्रावण चालू आहे आमच्याकडे आणि खूप सारे लोक व्हेज खाणारे आहेत. सो व्हेज फ्राईड राईस. नॉनव्हेज लोकांसाठी आम्ही वेगळं चिकन फ्राय करणार आहे. चिकन केलेलं आहे बेसिकली, पण जे व्हेज खाणार त्यांच्यासाठी व्हेज फ्राईड राईस. सो तुम्ही लोक हॅज टू फॉलो माय रेसिपी बिकॉज इट्स गोना मेड बाय मी. आणि कार्तिक आमचा खाणार आहे कार्तिक फ्राईड राईस. आर यू रेडी टू हॅव अ फ्राईड राईस? ह्याची उद्या एक्झाम आहे, तर आपण ह्याला अजून जरा असं मस्तपैकी असं घट्टपट्ट करूया एकदम मस्तपैकी कार्तिकला आमच्या, आणि फ्राईड राईस बनवूया. थम्सअप दाखव. माझ्या मम्मीपेक्षा कोण चांगलं नाही बनवू शकत. पण चॅलेंज काय बोलतोय बघितलं, माझ्या मम्मीपेक्षा कोण चांगलं नाही बनवू शकत. चॅलेंज. अगं बाई माझा बच्चा, मग नको खाऊस माझा आजचा फ्राईड राईस. मी नाही तुला देणार आहे. ह्याला नाही द्यायचा आहे हा, तू नको खाऊस. नाही खायचा. काहीच आपण बनवा फ्राईड राईस तोपर्यंत, पण ह्याला द्यायचा नाही आहे. हा द्यायचा आहे. नाही देणार. गाईज माझ्या असिस्टंटला भेटा, माझ्या भावाला भेटा, तो कमियर भाऊ असिस्टंट आज अनिकेत आमचा मला शूट करणार आहे. मला तो कालपासून खूप जास्त हेल्प पण करतोय. आणि आता आपण तुम्हाला दाखवूया की आपण कसं बनवतो फ्राईड राईस. कर जरा तांदूळ धुवायचे मस्तपैकी. सकाळी आपले असे तांदूळ भिजून चांगल्यापैकी रेडी झालेले आहेत. आणि किती साईडला करूया. इथे आपण ॲट द सेम टाइम सो इथे राईस भिजत घातलाय. थोडासा भिजत घालायचा राईस. हा 1 kg राईस आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने राईस भिजत घालू शकता. आणि पाणी आधी गरम करून ठेवायचं गरम करायला ठेवायचं. आणि त्याच्यामध्ये मीठ आणि थोडंसं ऑइल घालायचं. आणि आता आपण हा जो राईस आहे इथे ऑलरेडी आपण गाळून टाकाड ना. हे पाणी असं चांगल्यापैकी गाळून जायचं. आणि आता आपण हे राईस ह्याच्यात टाकणार आहोत. व्यवस्थित टाक, खाली नको टाकायचं. क्लीन करते. अनु आपल्याला हेल्प करतो. अनु बाळ आमचं पुन्हाचं बाळ. असं काय होतं की जेव्हा आपण राईस कुक करतो, म्हणजे असं ह्याला ठेवतो, काय बोलतात त्याला, भिजत ठेवतो, तेव्हा तो चांगल्यापैकी हे होतं. म्हणजे राईस जेव्हा आपण, असं मला शेफनी सांगितलं आहे की राईस आधी जरासा भिजत घालायचा आणि नंतर मग उकडवायला टाकायचा. सो तो राईस जास्त चांगल्यापैकी कुक होतो. लाईक फळफळीत राईस होतो, है ना कार्तिक? कार्तिक बाळ आमचं. ओके. सो इकडे राईस ऑलरेडी उकडत ठेवला आहे. आणि व्हेजीसाठी आपण घेतलंय ह्याला काय म्हणतात, गाजर, स्प्रिंग ऑनियन, आणि कांद्याचे 5 कांदे आहेत. कांद्या आणि हा कोबी आहे. आणि हा कोबी आहे आपल्याकडे. सो ह्या सगळ्या गोष्टी आपण आता इथे पहिलं गाजरची कटिंग होणार आहे. गाजराला जरा जास्तच ताकद लावावी लागते. गाजर माझ्यासोबत मला असं वाटतंय की दुसरा चाकू घेतला पाहिजे. निधी चाकू घे. निधी असं तोंडातून निघतं माझ्या. निधी दीदी आहे मी तुझी. तर गाईज असा हा भात एकदम खलखललेला आहे. भात जे तुम्ही बघू शकता. एकदम भात हा इकडे अजून एक आहे जो भात आता सगळं इकडे येणार आहे. हा बघा असा भात आहे. तर गाईज आता इकडे बघू शकता तुम्ही सगळे भाज्या चिरून झालेल्या आहेत बारीक करून. मी कट केल्या आहेत बघा गाईज. हे बघा हिने कट केले आहेत हे सगळ्या भाज्या. हे भाज्या आहेत. आणि त्याच्यानंतर आपण घ्यायचं आहे रेड सॉस, ब्लॅक सॉस. त्याच्यानंतर हे आहेत स्प्रिंग ऑनियन्स आहेत त्याच्या हे आहेत. आणि थोडीशी कोबी लेफ्ट ओव्हर्स साठी.
आणि आपण हे स्पेशल ॲरोमॅट पावडर घेतला जो आम्हाला स्पॉन्सर केलेला आहे. अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवते. फर्स्ट बॅच करून दाखवते. आधी गाईज आधी आपण ना सगळ्या भाज्यांचं मिक्स करून घेणार, मिश्रण बनवणार आणि नंतर मग आपण त्याच्यामध्ये राईसचे बॅचेस ऍड करणार. पहिलं इकडे गाजर ऍड करूया बिकॉज त्याला वेळ लागतो शिजायला ॲज कम्पेअर टू कांदा. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता गाजर गेलेले आहे आतमध्ये. गाजर ऍड केल्यानंतर हे जे स्प्रिंग ऑनियनचे ऑनियन असतात ते ऍड करायचे आरामात. थोडंसं गाजरला फ्राय करूया आणि मग आपण आपले बाकीचे 2 भाज्या आहेत ते टाकूया. तुम्ही बघू शकता गाजर तेल घातलं आणि त्या तेलमध्ये आम्ही गाजर आणि सगळे टाकले. गाजरला कसा टाइम लागतो, वेळ लागतो त्याला, त्यांना आम्ही पहिले टाकले गाजर आतमध्ये. त्यानंतर आता आपण कांदा टाकणार आहोत आणि कोबी दोन्ही एकत्र टाकूया. दोन्ही एकत्र टाकणार आहोत आता आपण, कांदा आणि कोबी. तर अशा प्रकारे कांदा आणि कोबी दोन्ही पण आतमध्ये गेलेला आहे. तर आपल्याला परत त्याला स्टर फ्राय करायचं थोडं. हे झाल्यानंतर आपण त्यात थोडंसं सॉल्ट ऍड करूया. स्वाद अनुसार मीठ टाकूया आपण आपल्या भाज्यात. जास्त ऍड करू नका कारण सॉसेसमध्ये ऑलरेडी मीठ असतं. हे फक्त भाज्या लवकर कुक व्हायला म्हणून थोडंसं सॉल्ट ऍड केलं. आता मी या बॅटरमध्ये थोडासा ब्लॅक सॉस ऍड करणार आहे. हा आपण थोडासा ऍड करूया सध्या कारण आपल्याला ऍक्च्युअल याच्यामध्ये पण ऍड करायचा. सोया सॉस आतमध्ये गेलेला आहे भाज्यांच्या. ब्लॅक सॉस थोडासा. आता आम्ही दुसरा सॉस टाकतोय ज्याचं नाव आहे चिली सॉस. रेड चिली सॉस आहे, ज्याच्याने टेस्ट येणार आहे आपल्या फ्राईड राईसला. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता रेड चिली सॉस पण गेलेला आहे. आता त्याला पण आपण एक मस्त मिक्स करूया ज्याच्याने आपल्याला एक चांगला फ्लेवर भेटेल फ्राईड राईसमध्ये. तर गाईज आता तुम्ही बघू शकता हे सगळं फ्राय झालेलं आहे, चांगल्यापैकी रेडी झालंय. आता आपण बॅचेस मध्ये राईसला बनवायचं. पहिला साईडला काढून ठेवूया. आपण काढून ठेवायचं. तुम्ही बघू शकता हे बघा इथे काढला जातोय हा हे सगळ्या भाज्या. आपण आता यूज करूया. हा पहिल्या बॅच साठी आम्ही ठेवून दिलाय की आम्ही आता राईस याच्यात ऍड करणार आहोत. त्याच्यात आम्ही पहिला बॅच बनवणार आहोत. हा बघा हा राईस आहे जो पूर्ण भाज्यांमध्ये आता मिक्स होणार आहे. हे बघा हा भात हिने टाकलाय. सोया सॉस आहे, भात ब्लॅक सोया सॉस म्हणतात त्याला, तो ऍड करायचा. आता आपण दुसरा हा बघा हा सॉस आहे ब्लॅक सोया सॉस. हा दुसरा रेड चिली सॉस आहे लाला ज्याच्याने टेस्ट येणार आपल्या फ्राईड राईसला. आणि त्याच्यावर आपण ह्याच्यामध्ये आता आपण आपला स्पेशल पावडर टाकणार आहे. ॲरोमॅट पावडर जी स्पेशली इम्पोर्टेड आहे. ते सांगू नाही शकत मी कुठून इम्पोर्टेड केली आहे ती. ज्याच्याने हे जे मिक्स आम्ही टाकलं ॲरोमॅट पावडर ह्याच्याने भाताला एक नवीन चव येते. मिक्स करायचं. आता याला गार्निशिंग साठी आम्ही आता हे टाकतोय स्प्रिंग ऑनियन टाकतोय. थोडीशी कोबी आणि थोडासा कोबी. मोठेवाले. हा बघा हा झालेला आहे भात. हा भाताचा पहिला बॅच झालेला आहे. आता याला आम्ही साईडला काढून ठेवतो म्हणजे कसं आम्ही दुसरा बॅच पण बनवू. गाईज हे फ्राईड राईस रेडी आहे माझ्याकडनं. मी माझ्या भावाला कार्तिक बघा झाला. बहीण आपल्या भावाला भरवते भात. मस्त आहे ना. हाय फाय. ए तू बघ दुसऱ्या भावाला भरवते. टेस्ट दाखवूया. ब्राऊन मुंडेला
तुम्ही याच्या आधीच्या व्लॉग मध्ये बघितलं असेल, याला आम्ही नाव ठेवलं ब्राऊन मुंडे. ते काय खरंच चांगलं ना. ए यार एक घे एक दे. हे बघा. आता आपण आमच्या दुसऱ्या भावाला भरूया. कसं आहे? एक नंबर आहे भात है ना. सो गाईज तुम्ही लोकांनी पण ही रेसिपी फॉलो करा. आणि फक्त आमचा भात थोडा एक्स्ट्रा ओव्हरकुक झाला, नाही तर तो एकदम फळफळीत असं तर अजून चांगला वाटलं असतं. तुम्ही लोकांनी आम्ही राईसकडे एवढं लक्ष नाही दिलं पर्टिक्युलरली. तुम्ही लोक लक्ष द्या, फॉलो माय रेसिपी. तर गाईज हिने आता दुसरा बॅच बनवलेला आहे राईसचा. हा तुम्ही बघू शकता, एकदम वास बीस येतोय त्या राईसला, मस्त टेम्पटिंग वाला. आता मी ॲज अ पारितोषिक म्हणून हिला 6000 रुपीज देतोय. आणि हा माझा छोटा भाऊ आहे जो तिला अजून किती नोट देतोय, 10 नोट देतोय. म्हणजे टोटली 20,000 रुपीज दिले तिला आम्ही कालचे आणि आजचे दोघांचे मिळून. आता ही फक्त पैसा नुसता पैसा हेच करणार आहे गाईस. आणि ते नकली नोट आहे. जे माझ्या भावंडांनी मला आवडीने दिले हे मी त्यांना खरं खर्च त्याच्या पोटात घालायला देते. हे फक्त भारतीय काय बच्चों के बँक में यूज होऊ शकतात हे नोट. कोणाकडे जर लहान पोरांची बँक असेल तर आम्हाला सांगा, आम्ही डिपॉझिट करतोय 20,000 रुपये.